हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ स्पेशल याच्यासाठी आहे। आता दिवाळी आलेली आहे, तर दिवाळी असो किंवा नसो पण शॉपिंग तर सगळेच करतात। तर शॉपिंगचा एक मोठा सोर्स आपल्याकडे आहे। आपण ऑनलाईनही घेतो किंवा किराणा मालमध्ये जाऊन घेतो किंवा छोटे छोटे बिग बाजार वगैरे आलेले आहे त्याच्यामध्ये घेतो। आणि मोस्टली आपण कुठे खरेदी करतो ते म्हणजे आपण याला जातो, डीमार्टला जातो। तर डीमार्टमध्ये शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर डीमार्टमध्ये शॉपिंग करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तिथं त्यांनी अशा प्रकारे तिथे मॅनेजमेंट केली असते की आपण न म्हणता खूप साऱ्या गोष्टी तिथून घेऊन येतो। डीमार्टमध्ये असं कोणी नाही जातं, आपण कशासाठी जातो, आपण एका गोष्टीसाठी पण घेऊन येतो भरपूर। आणि कधी आपला बिल 6-7 हजारच्या वर जातो हे कळत नाही। तर ह्या काही दिवसांपासून आम्ही डीमार्टला शॉपिंग, म्हणजे असं म्हणत नाही मी की तुम्ही करू नका, पण आपण तिकडे जातो आणि आपला जे घेण्याचं आहे ते तर आपण घेऊन येतो, पण त्याच्यापेक्षा डबलने काही गोष्टी आपण घेऊन येतो। तर त्या गोष्टी आपण न घ्याव्या असं आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टींचा नियोजन तुम्ही डीमार्टमध्ये जाताना केलं पाहिजे। तर डीमार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे त्यांनी सेक्शन लावलेले असतात, म्हणजे अशा प्रकारे गोष्टीची रचना केलेली असते की आपण नाही जरी म्हटलो तर आपलं जो मन आहे, आपला जो माइंड आहे त्याच्याकडे ऑलरेडी ओढला जातो। तर अशा प्रकारे त्यांनी तिथे मॅनेजमेंट केलेली असते। तर डीमार्टमध्ये शॉपिंग करताना बहुतेक पहिले लिहून घ्यायच्या ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत। आपण मोस्टली किराणासाठीच आपण याला जात असतो, डीमार्टला जात असतो किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी डिटर्जंट असो किंवा भरपूर काही गोष्टी असतात घरातल्या, ग्रोसरीज, कपडे, शूज, सँडल यांच्यासाठी आपण जात असतो। पण आपण त्या गोष्टी सोडून भरपूर अशा गोष्टी घेऊन येतो ज्याची आपल्या घरात काहीच गरज नसते आणि आपला घर एक अडगळ बनून पडतं। घरात वस्तू वारण्यात खूप सारा टाइम जातो आणि तो टाइम आपण वेस्ट करत आहोत सध्या। आपण काय करतो, वस्तू आणताना आपल्याकडे लक्ष नसतो, पण जेव्हा आपण घरात खूप साऱ्या वस्तू होतात तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण भरपूर वेस्ट पैसा याच्यावर घालवलेला आहे। तर डीमार्टमध्ये शॉपिंग करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिली गोष्ट लिहून घ्यायचं जे जे तुम्हाला आणायचं आहे ते, किंवा मोबाईलमध्ये तुम्ही हे असतं बघा, लिहून ठेवू शकता एखाद्याला, म्हणजे तुम्ही हे असते त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये सुद्धा नोट्स वगैरे असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता। आणि वहीमध्ये लिहून ठेवलं तर ते उत्तमच। तर त्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत आणि एक मनाला सांगायचं की आज मी पैसा वेस्ट करणार नाही, ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच मी आणणार, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतीही गोष्ट आणणार नाही। तुम्ही बघितलं असेल खूप वेळा की आपण याला जातो, जेव्हा आपण तिथे ग्रोसरीच्या याच्यामध्ये जातो, जेव्हा किराणा माल असतो तिथे सुटा वगैरे, डाळी वगैरे असतात, कडधान्य असतं, साखर, पीठ वगैरे सगळ्या गोष्टी असतात। तर त्याच शेजारी एक पॅकिंगच्या पाऊच असतात आणि एका साईडला ओपन असतं, म्हणजे मोकळे कडधान्य वगैरे व डाळी वगैरे असतात। तर जास्त करून याच्याकडे वळायचं, ज्या सुट्या हे आहे गोष्टी आहेत त्यांच्याकडे वळायचं। आपलं भलेही टाइम जाईल तिथं थोडंसं सगळं गोळा करण्यात किंवा हे करून, पण आपण क्वांटिटी आपल्या हिशोबाने घेऊ व परत त्याचे पॅकिंगचे जे पैसे असतात ते आपले वाचतात। हे तर आहेत की आपण भरपूर सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये आपण जेव्हा खरेदी करतो डीमार्टमध्ये तर तेव्हा आपल्याला खूप पैकी सूट दिली जाते, पण ती सूट खरंच तेवढी आहे का आपल्याला माहीत नसतं। तर डीमार्टमध्ये शॉपिंग करताना खूप वेळा लिहूनच घ्यायचं जास्त करून, आणि त्या पॅकिंगच्या पाउचेसपेक्षा याच्याकडे लक्ष द्यायचं। जे कडधान्य वगैरे आपण मोकळे घेतो ते आपण पॅकिंग करून आपण बांधून वगैरे आपल्याला देतात व्यवस्थित, तर तशा प्रकारे तिथं इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे तिथे टाइम हे करायचं। आणि दुसरी गोष्ट, ज्या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीयेत त्या सेक्शनमध्ये आपल्याला जायचंच नाही असं माइंड सेट करून ठेवायचं, किंवा आपण लगेच निघतो तिथून। आणि डीमार्टचं हे झालं बघा, कडधान्याचं भाजीपाला पण असतो, पण तिथं आपण भाजीपाल्यामध्ये आपण घेणार काय, भाजीपाला आता इथे आम्ही जातो तिथे डीमार्टमध्ये, इथे थोडा छोटा आहे तर इथं भाजीपाला नसतो, पण भरपूर डीमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये हेही असतात, भाजीपाला वगैरे असतो, पण तोच भाजीपाला तुम्हाला तिथे एकदम ताजा दिसतो, छान दिसतो, म्हणून आपला 2 पैसे त्याच्यात आपण जास्त वाया जातात। म्हणजे याच्यापेक्षा आपण शेतकऱ्यापासून घेतलेलं कधीही उत्तम आहे। दुसरी गोष्ट म्हणजे
आपण काय करतो, तिथून निघतो, भरपूर ठिकाणी कपड्यांचं सेक्शन असतं, तर कपड्यांकडे ऑलरेडी आपण लेडीज आहे किंवा जेंट्स असू दे सगळेच हे होतात, तिकडे वळले जातात. तर कपड्यांची क्वांटिटी म्हणजे डीमार्टची चांगली असते, डीमार्टचे कपडेही चांगले असतात. मी खूप वेळा वापरलेले आहेत तिथले कपडे, तर छान असतात. पण आपल्याला ते कपडे घ्यायचे नाही आहेत, मग आपण तिकडे जायचंच नाही, हे पहिलेच आपण नियोजन करून घ्यायचं. किंवा तुम्ही जरी गेला तर तिथे फिरून येऊ शकता तुम्ही, पण त्याच्यातली खरेदी आपल्याला आज करायची नाहीये, हे आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे लिक्विड. आता डीमार्टमध्ये तुम्ही जेव्हा जाल ना, त्यांनी एवढ्या प्रकारचे तिथे डिशवॉश वगैरे द्यायचं, लिक्विड वगैरे, परत डिटर्जंट, सोप, सगळ्या गोष्टी अशा डबल डबल वेगवेगळ्या प्रकारच्या लावलेल्या असतात की आपण गोंधळ उडतो की ह्याच्यातून कोणतं घ्यायचं. तर केव्हाही डिटर्जंट असं यूज करा, म्हणजे तुम्ही जर तुमची जर हे आहे जे तुम्ही महिन्याला मंथली तुम्ही अर्न करता, जर तुमच्याकडे तेवढं सोर्स नसेल, म्हणजे तुम्ही जेवढं अर्न करताय त्याच्यापेक्षा जर डब्बलने तुमची जर पेमेंट वाया जात असेल, तर याच्यात कमवण्यात काही अर्थच नाही आहे. तर ती गोष्ट म्हणजे मेन ती आपला जो हे आहे किराणाचा, जो आपण हे करतोय, किराणा आणतोय आणि कितीमध्ये आपल्याला तो आपला बजेट ठरवायचा आहे, तो आपल्या हातात असतो. तर आपण जातो त्या गोष्टींकडे, भरपूर गोष्टी आणतो, पण एक माइंडमध्ये सेट करायचं ते की ते सोप वगैरे असतात ना, बघा तुम्ही एक लिक्विड सोप जे तुम्ही कायम यूज करतात, तर साबणपेक्षा मला तर लिक्विड आवडतं डिशवॉशचं, कारण त्याच्यावर ते पांढरी परत वगैरे असते, ती येत नाही. तर ती मी डीमार्टमधून नाही घेत. बल्गमध्ये एक छोटा एवढा पाऊच येतो, म्हणजे कमीत कमी 500 ग्रॅमचा तो हे असतो, डबा असतो, त्याला आपण 5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे करायचं असतं. तशा प्रकारेच मी यूज करते आणि त्याने मी भांडे खूप, म्हणजे कमीत कमी 5-6 महिन्यापासून ते वापरते आणि तेव्हापासून माझे भांडे खूप चांगल्या प्रकारे असते. मी तुम्हाला जेव्हा आणेल आता नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवेल की मी कशा प्रकारे ते भांड्यांचं लिक्विड आणते, जिथून आणते तर तिथून. म्हणजे ते कमी रेटमध्ये असतं आणि कमीत कमी 5 लिटरचं हे भरलं जातं, त्याच्यात जी कॅन असते ती भरल्या जाते. आपण घरी ते बनवू शकतो, अशा प्रकारे मी आणत असते. तर त्याने भरपूर मला, म्हणजे भांडे, घरात मुलं असल्यामुळे भांडे खूप निघतात, त्याच्यामुळे मी ते यूज करते. तर त्या गोष्टी झाल्या. तर आपण काय करतो, बाथरूमसाठी वेगळं किंवा आपण साफ करण्यासाठी हार्पिक वेगळं, परत रेडवाला हार्पिक वेगळं, परत डेटॉल वेगळं, ह्या गोष्टी घेत असतो. याच्यामध्ये त्यांची प्राइस खूप असते आणि त्याच्यात आपले पैसे खूप वाया जातात. तर आपण फरची पुसण्यासाठी डिटर्जंटही यूज करू शकतो. जो डिटर्जंट आहे तोच आपण टाकून, किंवा एखादा तुम्ही आणू शकता. आणि हँडवॉश तर हे तर कंपल्सरी आणा किंवा घरी बनवा, पण हँडवॉश हे घरात असलंच पाहिजे, कारण आपल्या घरात लहान मुलं असतात आणि त्यांना थोडं थोडं खाण्याची सवय असते आणि त्यांना हँडवॉश करणं ही खूप गरजेचं असतं. तर त्याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर तिथे आपण जास्त पैसा वेस्ट करणार नाही. बघितलं की टाकलं याच्यामध्ये बास्केटमध्ये, असं करू नका. तर तिथंही आपण डिटर्जंटच्या याच्या सेक्शनमध्ये थोडंसं हे करू शकतो. त्याच्यानंतर जे ट्रॉल्या वगैरे असतात, तिथे एवढ्या भारी भारी प्रकारच्या ट्रॉल्या किंवा डबे असतात, किंवा टिफिन बॅग्स, वाट्या नवीन नवीन प्रकारच्या. तुम्ही डीमार्टमध्ये जातात दिवाळीचे किंवा नवरात्राचं, मी जर गेले तर तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करीन. भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या असतात, अशा गोष्टी आलेल्या असतात की त्याच्याकडे न म्हणता आपलं मन ऑलरेडी वळलं जातं. तर आपण स्वेटर आणि हे, आता थंडी येणार आहे तर तिथे भरपूर प्रकारचे लावलेले असतात. तर आपल्याला खरंच स्वेटर नाही आहे, आपल्याला जर खरंच त्या गोष्टींची गरज आहे, त्याच गोष्टी डीमार्टमध्ये घ्या. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी काउंटरवर अशा प्रकारे काउंटिंग केली असते. तिथं छोटे छोटे हे असतात, जेम्सच्या गोळ्या वगैरे, परत कॅडबरी, परत भरपूर असे हे लावलेले असतात, चॉकलेट्स वगैरे ठेवलेले असतात, जिथे आपण काउंटरवर जातो, बिलिंग करतो तिथे. तर लहान मुलांना शक्यतो डीमार्टमध्ये नेऊ नका, कारण त्यांना आपण कितीही जरी म्हटलं तर ते ऐकणार नाही आणि ते भरपूर गोष्टी तिथून उचलून आणतात आणि त्या आपल्याला त्यांचे हट्टही पुरवावे लागतात. तर शक्यतो जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा डीमार्टमध्ये शॉपिंगला जा, कारण त्यांच्यामुळे मुलं ऐकत नाही, त्याच्यामुळे टेडी उचल, हे उचल, भरपूर गोष्टी ते घेऊन येतात. आणि ही एक झाली एक गोष्ट. आणि कपड्यांमध्ये लेडीजने थोडंसं मोह आवरला पाहिजे. कपड्यांमध्येही तुमच्याकडे खरंच त्या कपड्यांची तुम्हाला गरज आहे का, खरंच तुमच्याकडे कपडे नाही आहेत का, तेव्हा या गोष्टी विचार करा आणि मग हे करा, इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, सँडल्स. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स वगैरे तिथे असतात की आपलं मन ऑलरेडी तिकडं वळल्या जातं. तर तेव्हा
आपण थोडंसं हे केलं पाहिजे की माझ्याकडे भरपूर आपल्याकडे सँडल्स शूज वगैरे असले तरी आपण त्याच्याकडे वळले जातो, तर त्या गोष्टीही टाळल्या पाहिजे. भरपूर गोष्टी अशा असतात इथे की इलेक्ट्रॉनिक पण वस्तू अशा असतात, ते चहा करण्याचं मग वगैरे असू दे, हेअर ड्रायर, भरपूर अशा नवीन नवीन प्रकारचे बल्ब, नवीन नवीन प्रकारचे बाउल्स असतात, परत मग असतात चहाचे, भरपूर काही असतं तिथं. पण त्या गोष्टींकडे आपण न वळता जे आपलं मेन आहे, किराणा भरलाय आपण, तेल भरलाय, घरातल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण घेतल्याय, बस झालं. आणि मनाला तिथं म्हणायचं की नाही मी एवढंच घेणार आहे, असं तुम्ही एक दोनदा करून बघा. आखणी करून जावा, घरून जाताना आखणी करून घ्या, लिहून घ्या नोटवर की मला एवढंच गोष्टी आणायच्या आहे आणि तेवढ्याच घ्या. तिथे आपण बघा, तुम्ही बघण्यात काही नाही आहे, त्याच्यात तुमचं वेळच वाया जाणार आहे. पण डीमार्टमध्ये जाताना ह्या गोष्टी हे करा. तिथे फ्रोझनच्या गोष्टी खूप साऱ्या लावलेल्या असतात. तिथं बघा पनीर, दही, परत दूध, भरपूर अशा गोष्टी असतात, ब्रेड असतात. तर त्या गोष्टींकडे आपले मुलं आणि आपणही वळले जातो. तर तिथे फ्रोझनच्या काही गोष्टी एवढ्या पण चांगल्या नसतात. बघा तुम्ही पनीर किंवा चीज, बटर, ह्या गोष्टी आपण खरंच दररोज यूज करतो का? डेली यूजमध्ये आपल्या ह्या येतात का गोष्टी? आपण जर बटर वगैरे आणलं आपण, तर एवढा मोठा सेक्शन म्हणजे आपण हे न घेतात, पाऊच न घेता छोटापैकी घेतला पाहिजे, कारण तेवढाच आपल्या याच्यामध्ये म्हणजे कधीतरी आपण केला तर ते हे होईल. तर मी एकदा आणला होता बटर का चीज आणलेला नाही, तो तसाच पडून राहिला. तर मी त्या गोष्टी हे केल्या, जे हे लोक म्हणजे आपण तशा गोष्टी आणल्या ना, तर आपण तसल्याच गोष्टी घरात बनवायला आपल्याला भाग पडतं. म्हणजे त्या गोष्टी आहेत आपल्याकडे, मग बनवूया आपण. मग तेलकट, तुपट, ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीत त्या गोष्टी आपण बनवून घरी खातो. तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. तिथून पनीर वगैरे बाहेर पण भेटतं, परत भरपूर काही गोष्टी असतात ज्या बाहेर पण भेटतात. पण आपण तिथे खूप सारं दिसतंय, चांगलं दिसतंय म्हणून आपण उचलून आणतो आणि खरंच त्याचा यूज होतो की हे आपण लक्षात घेत नाही. परत ड्रायफ्रुट्स वगैरे पण जेवढे आपल्याला पाहिजे, तर क्वांटिटी थोडी कमीच आणायची, महिन्याभराचीच आणायची. महिन्याच्या वर असं जातील असं कडधान्य वगैरे किंवा कोणतीही वस्तू अशी आणायची नाही की नंतर वेस्ट जाईल. आपण काय करतो, पहिले आणून ढेर करतो आणि मग ते त्याला कीड लागली जाते भरपूर वेळा किंवा ते खराब होतात. अशा गोष्टी घेण्यापेक्षा म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये आणलं तर तेवढंच चांगलं होईल. तर अशा होत्या काही गोष्टी. जर तुम्ही डीमार्टमध्ये जात असाल तर ह्या गोष्टी फॉलो करा. परत जाताना बॅग्स घेऊन जा, म्हणजे तुमच्या स्वतःच्या बॅग्स किंवा काहीतरी घेऊन जा सोबत जाताना. 1-2 बॅग्स आणा, किंवा आपण जास्त सामान वगैरे झाला मग तिथून बॅग पण आणतात. त्या बॅग्सचे एक्स्ट्रा पैसे घेतले जातात आपल्याकडून, ते काही तसे आपल्याला देत नाही. तर पॅकिंगची ही गोष्ट तिथे टाळली पाहिजे. परत फ्रोझनच्या गोष्टी टाळल्या पाहिजे. बटर, चीज, पनीर ह्या गोष्टी पण टाळल्या पाहिजे. म्हणजे सगळंच आपल्याकडे छोटे जे किराणा दुकानं असतात तिथेही हे सगळं अवेलेबल असतं. जेव्हा आपल्याला पाहिजे असतं आपण घेऊन येतो. पण अशा गोष्टी बल्कमध्ये आणून ठेवू नका की ज्याचं आपल्याला महिन्यातून 1-2 वेळा यूज होईल आपलं, आणि मोठंच सेक्शन म्हणजे मोठंच काहीतरी क्वांटिटीमध्ये घेऊन यायचं आणि मग तसंच पडून राहील. त्याच्यापेक्षा या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि आजचा हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ही सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.